बंधू. जिथे चुकीचं काम तिथं बुलडोझर चालवणार. नागपूर हिंसाचार प्रकरणी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. नागपूरमध्ये घेतली आढावा बैठक. दंगेखोरांना सरळ करण्याचा इशारा. नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी जखमी इरफान अन्सारी यांचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 104 आरोपींची ओळख पटली. 92 जणांना अटक. दिशा प्रकरणी उद्धव ठाकरेंनी दोनदा फोन केले. आदित्य ठाकरेंचं नाव न घेण्याची विनंती केली. नारायण राणेंचा दावा, तर कचऱ्यावर लक्ष देत नाही. आदित्य ठाकरेंचा पलटवार. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट. सुशांत सिंगनं आत्महत्या केल्याचं स्पष्ट. सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट. भेटण्यासाठी त्यांच्याकडे संस्था आहेत, आमच्याकडे काहीच नाही म्हणून भेट टाळतो. अजित पवार, जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांची आगपाखड. तर भेटीवरून राळ उठवणं योग्य नाही. मित्र पक्षांनी राऊतांना फटकारलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी पोहोचताना शरद पवार आणि अजितदादांची नजरानजर. हातवारे, तर जयंत पाटलांची दादांसोबत बंद दाराआड चर्चा. 1 एप्रिलपासून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द. केंद्र सरकारच्या निर्णयाने राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पालिका पोलीस प्रशासनाची परवानगी. महापालिकेची पक्षबांधणी ते महाराष्ट्रातील राजकारणावर काय बोलणार याची उत्सुकता. हेडलाइन्स.